या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। अपघाताचे सत्र सुरू असलेल्या मार्केट यार्ड ते बोरावणी पर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम करण्यास विलंब करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सला ब्लॅकलिस्ट करा, जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी वाहतूक सेलने मागणी केली। सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या वतीने 2007 पासून सुरू असलेल्या रोडचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही। वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर बदलल्याने सदरच्या रोडचे काम अपूर्ण आहे। सदर रोडवर अपघाताचे सत्र सुरू असल्याने शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे। अनेक कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून कामापेक्षा जास्त रक्कम घेऊन करोडो रुपयांचा चुना सरकारला लावला आहे। या कामचुकार कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे। सदर अपघातात कालच चंदन काठाजवळ एसटीचा आणि दुचाकीचा अपघात होऊन एक महिला दगावली आहे। हा अपघात कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे घडला आहे। सदर संबंधित कॉन्ट्रॅक्टर NHAIच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष शकील शेख, सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड, चिटणीस सादिक शेख, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप बाळशंकर, उत्तर विधानसभा उपाध्यक्ष जावेद शेख, वाहतूक सेल उपाध्यक्ष राजेश पाटील, महबूब कादरी, सरचिटणीस अजिम बेपारी, प्रवीण चांदेकर, मुर्तुज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी राष्ट्रवादी वाहतूक सेल तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर निवेदनात मार्केट यार्ड ते बोरामणी पर्यंतचा रखडलेला जो हायवे रोड आहे, सर्व्हिस रोड आहे व तिथे लाईट दिव्याची सोय नाही, विविध विषयांसंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2007 पासून हा रोड आत्तापर्यंत पूर्ण झालेला नाही। वेळोवेळी अनेक लोकांनी हा कॉन्ट्रॅक्ट घेऊन सरकारला चुना लावून पळून गेलेला आहे, तर या कॉन्ट्रॅक्टरावर कारवाई पण होत नाही। कालच त्या रोडवर एक अपघात झालेला आहे। सदर महिला व त्यांचे पती हे वाहनावर जात असताना एसटीच्या धडकेमुळे जागीच ते मृत्युमुखी पडून ठार झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबाला एसटी महामंडळाने व या कॉन्ट्रॅक्टदाराने विलंब केल्यामुळे त्यामुळे ते अपघात झालेला आहे। त्यांनी त्वरित त्यांना भरपाई द्यावी व या ठेकेदारावर कारवाई व्हावी असं आम्ही या निवेदनात म्हणलेलं आहे। येणाऱ्या काळात जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असं मी ग्वाही देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।